स्वयंपुनर्विकास ही डेव्हलपमेंट किंवा विकसनाची पुढची पायरी आहे आणि याच्यात फार आता ॲडव्हान्टेजेस आहेत, म्हणजे फार मोठे फायदे सरकारने दिलेले आहेत. त्याचा सर्क्युलर्सविषयी ॲडव्होकेट परबांनी सांगावं, त्याचे फायदे तोटे विजय सरांनी सांगावं आणि सोसायटीने त्या किंवा अपार्टमेंट्सवाल्यांनी त्या पद्धतीने कसा त्याचा अवलंब करावा, त्याला पुढची काय काय म्हणजे कायदेशीर प्रक्रिया कशी करावी किंवा आर्थिकदृष्ट्या कसं करावं याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करावं. साहेब, आपण रिडेव्हलपमेंटचाच कन्सेप्ट मगाशी आपण एक केसचा उल्लेख केला. तो केसच्या माध्यमातून आपण स्वयंपुनर्विकास दाखवून देऊया, कसं आपण ते टिळक नगरचं उदाहरण देऊन टाकू. एक केस सांगतो. जसं मगाशी एक जजमेंट आपण इथे साईट केलेली आहे, तर एक जजमेंट आहे टिळक नगरमध्ये एक सोसायटी आहे. 2007मध्ये त्या लोकांनी रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं डेव्हलपरबरोबर. 2010मध्ये त्या IOD बिल्डिंगने आणली 1 FSIची. ज्या बिल्डिंग 1 FSIवर उभी होती त्याच FSIची IOD आणली. लोकांना दाखवलं की IOD आहे आणि बिल्डिंग डिमॉलिश करण्यात आली. लोकांना वेकेट केलं आणि बिल्डिंग डिमॉलिश केली. 2013मध्ये रेंट जो आहे, त्या मेंबर्सना जो रेंट मिळत होता तो रेंट कॉर्पस बंद केला डेव्हलपरनी. आणि त्यावेळेला लोकांकडे अशी परिस्थिती आली की काही लोकांचे पगार 20-20, 25-25 हजार रुपये होते. आपल्याला वाटत होतं चांगला पगार आहे, पण त्यावेळेला टिळक नगरसारख्या चेंबूरसारख्या एरियामध्ये 15,000 रेंट चालला होता जिथे ते राहत होते. म्हणजे 20,000 पगारमध्ये 15,000 रेंट द्यायचा आणि 5,000मध्ये घर खर्च चालवून आपल्या मुलांचं शिक्षण करायचं. बऱ्याचशा लोकांनी मायग्रेशन सुरू केलं, म्हणजे लोक पनवेलला आले, न्यू बॉम्बे साईडला आले. पण ज्यांची मुलं शिकत होती शाळेमध्ये त्यांना फार त्रास झाला, ते त्यांनी सस्टेन केलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये बिल्डिंग जी आहे ती आता स्वतः परत डेव्हलप करायची आहे. डेव्हलपरकडे काय कॅपॅसिटी नाही आहे, तर मग ह्यांनी दुसरा डेव्हलपर शोधायला सुरू केल्यावरती त्यावेळेला डेव्हलपर गेला हायकोर्टाकडे आणि हायकोर्टामधनं त्यांनी सेक्शन 911 खाली आर्बिट्रेटर अपॉइंट केला. आणि आर्बिट्रेटर होते चीफ जस्टिस मोहित शाह साहेब आपले. आणि आर्बिट्रेटर अपॉइंट करून आर्बिट्रेशन सुरू झालं. आर्बिट्रेशन 1.5 वर्ष चाललं आणि आर्बिट्रेटरनी निकाल दिला की सोसायटीनी जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट टर्मिनेट केलेलं आहे त्यांच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये, दॅट इज व्हॅलिड आणि दॅट इज लीगल. बिल्डरला वाटलं अजूनही त्रास देऊया सोसायटीना, म्हणून तो पुढे अजून गेला आणि हायकोर्टामध्ये त्यांनी तो अवॉर्ड जो आहे तो चॅलेंज केला. सिंगल बेंचकडे चॅलेंज केला, डिव्हिजन बेंचकडे केला. दोन्हीकडे निकाल आला की सोसायटीला जो निकाल दिलेला आहे तो बरोबर आहे. बिल्डर परत गेला सुप्रीम कोर्टापर्यंत आणि सुप्रीम कोर्टामध्ये तो तिथे वाद मगाशी सांगितल्याप्रमाणे घालत होता की क्लॉज जो आहे तो असा आहे की जो बिल्डिंग जोपर्यंत कन्स्ट्रक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथे आहे आणि हा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट विल स्टँड स्टील. सुप्रीम कोर्टाने त्याचं जे वर्डिक्ट आर्बिट्रेटरने दिलं होतं तेच मान्य केलं आणि डेव्हलपरचं जे मान्य होतं ते ग्राह्य धरलं नाही. अशा परिस्थितीमध्ये सोसायटीकडे पर्याय आता होते की टायटल क्लिअर झालेला आहे, परत सोसायटीकडे टायटल कमबॅक आलेला आहे. जे काही राईट्स त्याला दिले होते ते पण नलिफाय झालेले आहेत. मग अशा वेळेला परत रिडेव्हलपमेंट करावं का? तर 2018 उजाडलं होतं सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत. 2007मध्ये पहिलं ॲग्रीमेंट झालं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मग सोसायटीच्या मेजॉरिटी लोकांनी ठरवलं की आपण स्वयंपुनर्विकास करावा, कारण आता दुधाने तोंड भाजलेलं आहे तर ताकही आपण फुंकून पिऊया. आणि मग स्वयंपुनर्विकासाच्या मॉडेलमध्ये इन्कॉर्पोरेट केलं गेलं. त्यासाठी आपल्याला स्वयंपुनर्विकासाची योजना जी आहे ती थोडीशी समजून घ्यावी लागेल की स्वयंपुनर्विकास आपल्याला जमेल का, डेव्हलपर तिकडे जे कार्य करतो ते आपल्याला जमू शकतं का. तर पहिली गोष्ट, डेव्हलपर कार्य कुठलं करतो, तर डेव्हलपर 3 गोष्टी करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी ह्या प्रोजेक्टसाठी रिडेव्हलपमेंटसाठी गरजेची आहे ती म्हणजे फायनान्स आणतो. पैसे जे आहेत ते प्रोजेक्टला लागले पाहिजेत, पैशाचं सोंग आणता येणार नाही. दुसरी गोष्ट काय करतो, तर आपण मगाशी जे प्रोफेशनल्स बघितले, जे आर्किटेक्ट आहेत, लॉयर्स आहेत, मग ह्या सर्व प्रोफेशनल्सना अपॉइंट करण्याचं काम जे आहे ते डेव्हलपर करतो. आणि मग हे प्रोफेशनल त्या डेव्हलपरसाठी काम करतात. डेव्हलपर कधी तुम्हाला म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसमध्ये, कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये लायसनिंगचे प्लॅन पास करताना दिसला आहे का? तर अजिबात नाही. त्यांचे प्रोफेशनल आहेत ते तिकडे जाऊन त्याचं काम करतात. आणि मग ही सेकंड स्टेप झाली. तिसरं स्टेप आहे की कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करायचा आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं ती बिल्डिंग बांधून घ्यायची. हे 3 स्टेप सोसायटीला स्वयंपुनर्विकासामध्ये करावे लागतात. मग हे दुसरं आणि तिसरं स्टेप तर आपल्याला जमून जाईल की प्रोफेशनलला आपण अपॉइंट करू, तिसरा स्टेप आहे कन्स्ट्रक्शनही करू. पण मग ह्याच्यासाठी लागणारा पैसा तो आपण कुठून आणायचा? तर त्यासाठी ह्या टिळक नगरची जी मगाशी तुम्ही उदाहरण दिलं तर त्यांनी पहिला अप्रोच केलं मुंबई बँकेकडे. आपल्याकडे त्यावेळेला मुंबई बँकेची स्कीम जी आहे ती होती
स्वयं पुनर्विकासाला प्रोत्साहन होतं त्यावेळेला, पण कालांतराने ते काही फ्रुटफुल वर्किंग नाही आलं. पण मग आता त्या सोसायटीने काय केलेलं आहे बेस्ट वे, त्याचं जर आपण एक्झाम्पल दिलं तर ते आपल्याला कळेल की त्या लोकांनी फायनान्स उभा कसा केला. मग समजा धरून चला की 50 फ्लॅट जे आहेत ते सोसायटीला विकायचे आहेत, आराखडा झालेला आहे तयार, सोसायटी मेंबर्सना फ्लॅट त्यांचे मिळालेले आहेत असं आराखड्यामध्ये दिसतंय, आणि उरलेले फ्लॅट्स जे आहेत जे विक्री करायचे आहेत त्या विक्रीमधले काही फ्लॅट्स जे आहेत ते सोसायटीनी 25% डिस्काउंट या ह्यानी ओपन मार्केटमध्ये लॉन्च केली. ती स्कीम अजूनही चालू आहे, 31 डिसेंबरपर्यंत स्कीम त्या लोकांनी सुरू ठेवलेली आहे. आणि 1 कोटीचा फ्लॅट आहे, तुम्ही आज जर पूर्णपणे इन्व्हेस्ट करत असाल तर 75% रेटमध्ये म्हणजे 75 लाखामध्ये तो फ्लॅट तुम्ही आज तुम्हाला घेऊन जा, असं करून सोसायटीनी इन्व्हेस्टर स्कीमकडून त्यांना ओपन केलं. बरं, हे इन्व्हेस्टर येतात ते म्हणतात की रेरा अलाउड नाही करत. रेरा सांगतं की 10%च पैसे घेऊ शकतात, ते सुद्धा ॲग्रीमेंट फॉर सेल व्हायच्या अगोदर, आणि तुम्ही घेऊ केव्हा शकता, जेव्हा तुमचे प्लॅन्स अप्रूव्ह होतील त्यावेळेला. मग हे तुम्ही आम्हाला कसं घेणार? तर त्यांचे राईट्स देखील आपण लिगली प्रोटेक्ट केले. कसे प्रोटेक्ट केले की जे ॲग्रीमेंट सोसायटी कन्सल्टंट्स बरोबर करणार आहे त्याप्रमाणे ह्या इन्व्हेस्टर बरोबर एक ॲग्रीमेंट केलं गेलं, आणि ह्या इन्व्हेस्टरना जसं सोसायटी प्रमोटर आहे रेरामध्ये तसं ह्यांना प्रमोटर इन्व्हेस्टर म्हणून रेरामध्ये आपण डिक्लेअर केलं. तर या अँगलनी फायनान्स जो आहे तो म्हाडा प्रीमियमसाठी म्हणा, FSIसाठी म्हणा, IOD आणण्यासाठी म्हणा, CC आणण्यासाठी उभा केला, आणि मग बुकिंग स्टॉप केले गेले. आणि मग पुढचं कार्य कसं करायचं, तर कन्स्ट्रक्शन जे करायचं आहे, प्रोफेशनलला मॅनेज करणं एवढा पैसा सोसायटीकडे असतो, पण कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी जिकडे 30 कोटी रुपयाची ॲक्टिव्हिटी आहे, 25 कोटीची ॲक्टिव्हिटी आहे, ती कशी करायची? मग त्यासाठी जो कॉन्ट्रॅक्टर आहे सेम टेंडर सिस्टम केले. आपल्याकडे बायलॉमध्ये 157मध्ये सांगितलेलं आहे जर टेंडर प्रोसेस कशी करायची, आर्किटेक्ट कसा नेमायचा, रादर सेक्शन 79A मध्ये पण ते दिलेलं आहे. आणि मग ह्या पद्धतीने टेंडर सिस्टमनी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करायचे आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं की तुला बाल्टर सिस्टममध्ये काम करावं लागेल. तुला जर 25 कोटी रुपये आम्हाला द्यायचे असतील तर आम्ही तुला 25 कोटी न देता तुला आम्ही 30 कोटी किंवा रादर 32 कोटीचे फ्लॅट देतो आजच्या डेटला. आणि अशा तऱ्हेने बाल्टर सिस्टमनी त्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर आपण ॲग्रीमेंट जे आहे ते देखील फॉर्म्युलेट केलेलं आहे. आणि ही स्वयं पुनर्विकासाची जी मोहीम आहे ती याप्रमाणे आपण इथे पूर्ण करत आहोत. सर, तुम्ही एक GRचा उल्लेख केला, त्याच्यात नाही स्वयं पुनर्विकासात सोसायटी किंवा अपार्टमेंटला सोसायटीला मुख्यत्वे काय काय सवलती मिळाल्यात किंवा काय विषय? आणि त्या सप्टेंबर 2019चा जो GR आहे त्याच्यामध्ये स्वयं पुनर्विकास जर आपण केला तर स्वयं पुनर्विकासामध्ये तुम्हाला बेनिफिट्स काय काय आहेत, तर त्या बेनिफिट्समध्ये एक्स्ट्रा FSI 10% एक्स्ट्रा FSI आहे. TDR जर तुम्ही परचेस करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेशन आहे, प्रीमियममध्ये कन्सेशन्स आहेत, आणि बरेचसे असे फॅक्टर्स आहेत जसं LUC आपण लँड अंडर कन्स्ट्रक्शन जे आपण टॅक्स भरतो तर त्याच्यामध्ये काही माफ तुम्हाला केले जातं आहे. 1 विंडो सिस्टम आहे. तुम्हाला इंटरेस्ट रेट जो आहे जो आपण स्वयं पुनर्विकासासाठी घेणार आहोत तर त्यामध्ये बेनिफिट्स दिलेले आहेत. पण हा जो रेझोल्युशन आहे, हे जे डायरेक्शन्स होतं तर ह्यामध्ये फ्रुटफुल झालं का, म्हणजे हे अस्तित्वात आलं का, तर अजूनपणे पूर्णपणे अस्तित्वात आलेलं नाही आहे. पण तरी देखील म्हणजे जरी अस्तित्वात नाही आणून येऊनसुद्धा आम्ही आज जी स्वयं पुनर्विकासाची योजना मुंबईमध्ये करत आहोत तर तिकडे आपण LUCचे बेनिफिट्स जे आहेत या रेझोल्युशनच्या अंतर्गत ते LUCचे बेनिफिट्स आम्ही क्लेम केले आणि त्या सोसायटीला आम्ही तिथे माफ करून घेतली. म्हणजे आपण परस्यू केलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. सोसायटीचे मेंबर्स एकत्र येऊन हा प्रोजेक्ट करू शकतात आणि ह्याची फायनॅलिटी करू शकतात. याच्यात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की स्वयं पुनर्विकासात त्याच्यात सिंगल विंडो सिस्टीम दिलेली आहे गव्हर्नमेंटनी, त्याच्यात ॲडिशनल FSI दिलं आहे, प्रीमियममध्ये कन्सेशन दिलं आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊच की आपण या मार्गदर्शिका आता जी छापलेली आहे त्याच्यात पण दिलेले आहेत. विजय सर, आपण तुमच्याकडे येऊया, कारण तुम्ही म्हणजे जसं पुनर्विकसन हा झाला तर स्वयं पुनर्वसनाकडे तुम्ही कसं बघता? स्वयं पुनर्वसनकडे जायच्या आधी किंवा सेल्फ डेव्हलपमेंटकडे जायच्या आधी मुळात जर आपण पाहिलं की सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या आधी सेल्फ डेव्हलपमेंट ह्या प्रकारे काही वर्षांपूर्वी, कदाचित 20-30 वर्षांपूर्वी कित्येक कोऑपरेटिव्ह सोसायट्या डेव्हलप झालेल्या आहेत. म्हणजे तसं पाहिलं तर किंवा तसं ठरवलं तर हे करता येणार नाही असं नाही आहे. कित्येक सोसायट्यांनी कदाचित माझ्या आईवडिलांच्या वयाचे असतील त्या जनरेशननी सेल्फ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह सोसायट्या फॉर्म करून विदाऊट कोणी डेव्हलपर किंवा कोणीही विकासक ह्या सोसायटीज तेव्हा डेव्हलप केलेल्या होत्या.
त्यामुळे आता सेल्फ रिडेव्हलपमेंट हे शक्य नाही आहे का, आता असं बिलकुल नाही. सरांनी त्याच्यामध्ये येणारे फायदे आपल्याला सांगितलेलेच आहेत. त्याच्या मागच्या म्हणजे कुठलीही गोष्ट करायच्या आधी मी नेहमी म्हणतो की आपण त्याच्या मागचा का किंवा व्हाय शोधला पाहिजे. तर मला वाटतं 3 ते 4 फार महत्त्वाचे फायदे याच्यामधनं सोसायटीला होतात. एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ट्रान्सपरन्सी. जर सोसायटी मेंबर्सना स्वतःची सोसायटी स्वतः रिडेव्हलप करायची असेल, त्याच्याकरता 100% कन्सेंट असेल, तर ह्याच्याहून ट्रान्सपरंट कुठलीच गोष्ट असत नाही. कारण बऱ्याचदा आपण जेव्हा म्हणतो की एखादा विकासक ते डेव्हलप करतो तेव्हा मनामध्ये आपल्या खूप डाऊट्स येतात की अरे एकदा का ॲग्रीमेंट साईन करून दिलं की त्याच्या मागे होणारे कॅल्क्युलेशन्स, त्या कामाच्या क्वालिटीज, कोण कॉन्ट्रॅक्टर लागणार आहे, कधी होणार आहे, किती वेळात होणार आहे, मला डिलेज होतील का, हे जे सारखं मनावरती जे गारूड केलं असतं या सगळ्या शंकांचं, ते जेव्हा आपण स्वतःच डेव्हलपमेंट करतो तेव्हा त्याच्यासारखी दॅट इज द मॅक्सिमम ट्रान्सपरन्सी वन कॅन हॅव. सो एक म्हणजे ट्रान्सपरन्सी. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्क्लुझिव्हनेस, की प्रत्येक सुरुवातीच्या प्लॅनिंगपासून ते कम्प्लिशनपर्यंत त्याच्यामध्ये प्रत्येकजण हा इन्क्लुडेड असतो, कोणी एक्सक्लुडेड नसतं. बरं, काही वेगळं करायचं नाही आहे. जसं आपली कोर कमिटी असते डेव्हलपमेंटला देताना, तशीच एक कोर कमिटी करून, पण त्यामागे प्रत्येक डिसिजन घेताना प्रत्येकाला त्याच्यामध्ये सहभाग घेता येतो खऱ्या अर्थाने, आणि त्या सहभागाची फ्लेक्झिबिलिटी राहते. कारण बरेचसे निर्णय राईट फ्रॉम प्लॅनिंग, डिझायनिंग, त्याच्यात लागणारे स्पेसिफिकेशन्स, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये होणाऱ्या अपॉइंटमेंट्स, वेगवेगळ्या प्रोफेशनल्सपासून ते कॉन्ट्रॅक्टरपर्यंत, या सगळ्यामध्ये प्रत्येक मेंबरला त्याच्यामध्ये भाग घेता येतो. आता हे सगळं करताना मग लगेच डोळ्यासमोर होतं की हे सगळं चांगलं आहे, पण आपण त्यात जेव्हा इन्क्लुसिव्ह आहोत म्हणजे ऑल द टाईम आपण तेच करणार आहोत का? कारण प्रत्येकाला काळ बदलला आहे. कदाचित 20-30 वर्षापूर्वी त्या मेंबर्सनी जेव्हा या स्टेप्स घेतल्या होत्या सेल्फ डेव्हलपमेंट करायच्या, तेव्हा त्यांचं असणारं वय, त्याच्यात असणारी उमेद, आणि आता, आणि कदाचित प्रत्येक वेळेला दुसरी पिढी आपल्याबरोबर असेल नसेल सांगता येत नाही. तर आणि दुसरी पिढी जरी आपल्याबरोबर असली, पुढची आत्ताची यंग पिढी, तरी एव्हरीबडी सो बिझी, प्रत्येकाचे उद्योगधंदे, ह्यामधनं खरंच प्रॅक्टिकली प्रत्येकाला ह्याच्यामध्ये दिवसरात्र एंगेज राहावं लागेल का? तर ते करायची गरज नाही, कारण जसं काळ बदलला आहे तसे तुमच्याकडे प्रोफेशनल ऑप्शन्ससुद्धा भरपूर तयार झालेले आहेत. तर त्यामुळे तिसरा पार्ट आहे तो म्हणजे कन्व्हिनियन्स. एखादी डेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट प्रोसेस करताना त्याच्यात माझ्या अंदाजाने एक 18 ते 20 वेगवेगळ्या एजन्सीज म्हणा, प्रोफेशनल्स म्हणा, ज्याला आम्ही स्टेक होल्डर्स म्हणतो, सोसायटीच्या व्यतिरिक्त एक्सटर्नल स्टेक होल्डर्स, यांच्याबरोबर आपल्याला काम करावं लागतं. तर ते काम करून घेण्याकरता यू हॅव इनफ प्रोफेशनल्स, अँड आय वुड रेकमेंड की प्रोफेशनल्स असे कोणी की ज्यांच्यामध्ये हा सगळ्याचा अनुभव असेल, आणि या सगळ्या गोष्टी जशा वन विंडो आपण अप्रुव्हल्सला म्हणतो कॉर्पोरेशनमध्ये आहे, तशीच एक वन विंडो जर आपण प्रोफेशनल अपॉइंट करू शकलो. बट प्रोफेशनल याच्यामध्ये फरक असा आहे की प्रोफेशनल जे तुमच्याबरोबर प्रॉफिट शेअर नाही करणार, किंवा त्यांची नजर तुमच्या प्रॉफिटवर नसेल, किंवा ते तुमच्याबरोबर जेवी नाही करणार, बट ट्रू प्रोफेशनल म्हणजे तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतील, आणि त्याच्याकरता असणाऱ्या सर्व्हिसची जी प्रोफेशनल फी असते ती फी घेतील. ह्याच्यामुळे काय होईल, डे 1 पासून आपल्या सोसायटीला होणारा पूर्ण खर्च, इन्क्लुडिंग प्रोफेशनल सर्व्हिसेस, हा सगळा खर्च तुमच्या समोर असेल. आणि त्याच्यामुळे विचार करा की सोसायटी डेव्हलप झाल्यानंतर जे नवीन अपार्टमेंट्स विकून जो रेव्हेन्यू होणार आहे, तो सगळ्याचा सगळा रेव्हेन्यू हा सोसायटीकडे परत येऊ शकतो 2 स्वरूपात. एक म्हणजे वाढीव एरिया, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, एकतर वाढीव एरिया किंवा सोसायटीला थोडा जास्त कॉर्पस मिळू शकतो. सो बऱ्याचदा आम्ही ह्याच्या फायद्यामध्ये हेही सांगतो की रेग्युलर पद्धतीने आपण गेलो म्हणजे कन्व्हेन्शनल रिडेव्हलपमेंटनी, तर ऑफकोर्स आपल्याला वाढीव एरिया मिळतोच, पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक लिमिटेड कॉर्पस मिळतो. म्हणजे मी अगदी नंबर्समध्ये येत नाही, पण अगदी उदाहरण सांगायचं तर पर घरटी 1 लाख 1.5 लाख हे जे काही मार्केट स्टँडर्डप्रमाणे कॉर्पस असतो तो मिळतो. दुसरा चॅलेंज आम्ही काय पाहिला आहे की ज्या ज्या सोसायटीज रिडेव्हलपमेंटला जातात, दोज आर फ्रॉम द मॅच्युअर्ड एरिया, ते एरियाज मॅच्युअर्ड असतात. याचा अर्थ त्या सोसायटीमध्ये जवळपास 30 ते 40% हे सिनियर सिटिझन्स राहत असतात. एक जनरल जर आपण सर्व्हे पाहिला तर थोडा बदलू शकतो, मी अगदी स्टँडर्डाईज करत नाही आहे,
पण त्यामुळे काय होतं, आजपर्यंत आपण 500 आणि 1000 रुपये मेंटेनन्स भरतोय महिन्याला, त्याची किंमत अचानक 3, 3.5, 4,000 रुपये होते. आणि त्याच्यामुळे पुढे सोसायटी नवीन झाल्यानंतर तो अचानक वाढलेला खर्च आपल्याच काही मेंबर्सवरती ताण टाकू शकतो. आणि या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि हा विचार ऑफकोर्स आपण विकासकाकडे गेल्यानंतर जनरली केला जात नाही, कारण आणि काही चुकीचं नाही आहे, कारण त्यांचा तो व्यवसाय आहे, त्यांचा तो बिझनेस आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेला ॲडिशनल एरिया आणि काही ठराविक कॉर्पस त्याच्या व्यतिरिक्त आता ही सोसायटी मेंटेनन्स फ्री होईल का, असा विचार आपण विकासकाकडनं अपेक्षित करणंसुद्धा कदाचित जास्त एक्सपेक्टेशन होईल. पण सोसायटी स्वतः रिडेव्हलप करताना ह्या सगळ्याचं गणित सुरुवातीला मांडता येतं. आणि आम्ही बऱ्याचदा तेच रेकमेंड करतो की ट्रान्सपरन्सीमुळे आपल्याला डे वनपासून कळतं की आपला खर्च किती होणार आहे. हा खर्च काढण्याकरता आपल्याला किती एरिया विकला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला स्वतःचा वाढीव एरिया आणि ह्या सगळ्या प्रोजेक्टचा खर्च निघू शकेल. आणि तेव्हाच आम्ही सांगतो की तुम्ही सोसायटीकडे कॉर्पस जो आहे तो एक चांगला हेफ्टी ठेवा, जेणेकरून त्या कॉर्पसवरती आपला जो मंथली मेंटेनन्स आहे तो पूर्णपणे निघून जाईल, आपली सोसायटी मेंटेनन्स फ्री होईल. आणि हे शक्य आहे, म्हणजे हे काही कठीण नाही. कारण तुम्हाला मागाशी तुम्ही सगळे सुज्ञ आहात. मग सांगितल्याप्रमाणे जर समजा आपण याच्यातनं प्रॉफिट हा ॲस्पेक्ट काढत असू, तर त्याच्यामुळे जो काही बांधून आपल्याला त्याच्यातनं नवीन रेव्हेन्यू येणार आहे तो शेवटी सोसायटीमध्ये ॲडिशनल एरिया किंवा ॲडिशनल कॉर्पस ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचा असतो. त्यामुळे हा एक आपला फायदा होऊ शकतो. ह्याच्याकरता मी अगदी साधं एकच सांगेन, मी कालही बऱ्याच सेशन्स ऐकले आणि विकासकांचे सेशन ऐकले, फार सुंदर झाले. आणि प्रत्येकाने शेवटी कालही सांगितलं तेच मी म्हणेन की सुरुवातीला सगळ्यांना एकत्र यायची गरज आहे. आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये ती खूप जास्त आहे. कारण जोपर्यंत तुम्ही सगळे, म्हणजे बऱ्याचदा लोक मला प्रश्न विचारतात की अरे ते 51-60% कन्सेंट झाला की डेव्हलपर करून टाकतो, बाकीच्यांना मॅनेज करतो. तर मग असं काही तुम्हाला सुचवता येईल का? तुम्ही म्हणतो की सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये मॅनेज करणं हे त्याच्या म्हणजे मुळालाच धक्का लावतो. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यायचं. मॅनेज करण्यामध्येच ट्रान्सपरन्सी निघून जाते, बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे ती महत्त्वाची सुरुवात आहे सर, सगळ्यांनी एकत्र येणं, आणि हे शक्य आहे. म्हणजे धन्यवाद. विजय बरोबर सांगितलं, कारण याच्यात हे पारदर्शकता आणि लोकांनी एकत्र आलं तर त्याच्यात भरपूर फायदे आहेत. मगाशी उल्लेख झाला की 80-90 साली किंवा त्याच्यापूर्वी म्हणजे याच्यात ही बिल्डर किंवा विकसक हे पूर्वी नव्हते, म्हणजे ते फक्त कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे बेसिकली. आणि स्वतः पूर्वी लोक एकत्र यायचे, स्वतः जागा विकत घ्यायचे, तिथं सोसायटी किंवा फॉर्म करायचे आणि मग तिथे रिडेव्हलपमेंट करायचे किंवा स्वतः विकसन करायचे आर्किटेक्ट ॲडव्होकेट्स नेमून. त्याच्या पद्धतीने आम्ही पुण्यात 1000 एक फ्लॅट बांधले स्टेट बँकेच्या माध्यमातून. आणि ते बिल्डर हेच बिल्डर्स होते त्याच्यात. त्यांनी बांधकामाचा व्यवसाय पाहिजे. सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डर लोकांनी पण घाबरून जायचं काही कारण नाही. बांधकामाचा व्यवसाय तुम्हीच करायचा आहे, फक्त याच्यात तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग सोसायटीबरोबर करायचं आहे. आणि सोसायटी याच्यात भरपूर फायदे आहेत. आणि त्याच्यात जो पारदर्शक तुम्ही आता याच्यात मुख्य असतं की हे सगळं 30-40 वर्ष झालेल्या रिडेव्हलपमेंटच्या जेव्हा विनापर येतात, त्यावेळेला सगळे ही पिढी 60-70ला आलेली असते. तर त्यावेळेला त्याच्याविषयी काय करावं? तर ॲडव्होकेट परब साहेब की याच्यात की त्यांना कशा पद्धतीनं की एक्झिस्टिंग काही लोकांनी आपले फ्लॅट्स मॉर्गेज ठेवलेले असतात एज्युकेशन लोन वगैरे, कारण हाऊसिंग लोनचं बहुतेक फिटलेलं असतं, पण इतर कारणांनी काही फर्निचरसाठी लोन घेतलं, काही नुकताच त्यावेळेला खर्च केलेला असतो. तर त्याविषयी कसं त्याच्यात मार्ग काढावा की फायनान्स कसा उपलब्ध करावा? साहेब, याच्यासाठी आपली एक मुख्य प्रोव्हिजन मगाशी तुम्ही त्याचा उल्लेखही केलेला आहे. आपला नवीन चॅप्टर जो आलेला आहे त्याच्यामध्ये असोसिएट मेंबरचा कन्सेप्ट जो आहे त्याचा पुरेपूर युटिलायझेशन आपण या स्वयंपुनर्विकासाच्या ह्याच्यामध्ये करू शकतो. जी नवीन पिढी आहे, असोसिएट मेंबरमध्ये एक चांगलं सांगितलेलं आहे की शेअर, राईट, टायटल, इंटरेस्ट काहीही मिळत नाही, फक्त काम करायचं. मग जो माणूस जो ओरिजिनल मेंबर असतो त्याचे राईट्सही प्रोटेक्टेड राहतात. आणि तो आपल्या मुलाला म्हणा जो एज्युकेटेड असतो आणि ज्याला काम करायची इच्छा आहे पण त्याला आतमध्ये येता येत नाही आहे बॉडीमध्ये, तर त्याला असोसिएट मेंबर करून आपल्याला त्याला बॉडीमध्ये आणता येतं. आता सध्या इलेक्शन सुरू आहेत आपल्याकडे, आपल्याला माहिती आहे की असोसिएट मेंबर कॅन बिकम अ कमिटी मेंबर, ही कॅन ऑल्सो बिकम अ सेक्रेटरी ऑफ द सोसायटी. तर ह्या असोसिएट मेंबरचा पुरेपूर वापर पहिला तर आपण ह्या स्वयंपुनर्विकासामध्ये करून घ्यायचा आहे. आणि सर सिम्पल वन लाईनर जर आपल्याला निष्कर्ष काढायचा म्हटला की स्वयंपुनर्विकासामध्ये आपल्याला फायदा होणार का, तर त्याचा वन लाईनर असा आहे की रिडेव्हलपमेंट आपल्या प्रॉपर्टीमध्ये जो बिल्डर करणार आहे आणि शेवटला तो बिल्डर जो प्रॉफिट घेऊन घरी जाणार आहे, तो प्रॉफिट जो आहे तो आपल्या सगळ्या मेंबर्समध्ये जेव्हा डिस्ट्रीब्यूट होईल
तोच स्वयंपुनर्विकासाचा ॲड ऑन बेनिफिट्स आहेत जे आपण डेव्हलपरला देणार होतो. बरं, हे करताना हा ॲड ऑन बेनिफिट्स किती होणार आहेत? तर आपल्याला एक ट्रेंड माहिती असेल मार्केटमध्ये की डेव्हलपर कुठल्या प्रॉपर्टीमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करतो, म्हणजे ज्यावेळेला डेव्हलपर तुमच्याकडे येतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एक फिगर चाललेले असतात की जर मी इकडे एवढे गुंतवले तर मला निदान एवढे तरी रिटर्न्स आले पाहिजे. एक 10 वर्षापूर्वी हा ट्रेंड जो होता तो डबलचा होता, आता तो निदान 1.5 पटपर्यंत आलेला आहे. पण समजा हा 1.5 पटचा ट्रेंड असेल, म्हणजे थोडक्यात रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्याला 500 फुटाचं घर जर मिळणार असेल तर स्वयंपुनर्विकासामध्ये 750ला 1.5 पट मल्टिप्लाय करायला काय हरकत नाही आहे. मग 250 स्क्वेअर फीटचं घर जे आपल्याला मिळणार आहे, तर आम्ही नेहमी मुंबईमध्ये सांगतो 250 फुटाच्या घराची किंमत किती, तर मुंबईमध्ये निदान 50 लाखाच्या वरती कुठलाही एरिया जरी निवडला, अगदी साधा ॲव्हरेज रेट 10,000 रुपये पर स्क्वेअर फूट आहे. तर हा जर आपण रेट पकडला, 50 लाख रुपये जर तुम्हाला 3 वर्षामध्ये मिळणार असतील, वर्स्ट सिनेरिओमध्ये 3 वर्ष काम चाललं, तर प्रत्येक मेंबरला जर 50 लाख रुपये मिळणार असतील स्वयंपुनर्विकास योजना करून, तर मग तुम्ही नोकरी धंद्यामध्ये तुम्हाला तेवढे मिळत आहेत का? बरं, साहेबांनी सांगितलं की पूर्णपणे तुमचा वेळ द्यायची गरज नाही आहे, पण त्यातल्या त्यात तुम्ही वेळ काढून जर हा स्वयंपुनर्विकास केलात आणि नीट प्रयोजन करून व्यवस्थित मॅनेजमेंट करून प्रोफेशनल्सना घेऊन हा जर विकास केलात तर आपल्याला ते बेनिफिट्स मिळू शकतात. हे तर बेनिफिट्स आपण एकदम मार्जिनल आज सांगितलेले आहेत. असे बरेच बेनिफिट्स जे आहेत ते आपल्याला तिकडनं मिळवता येतात. उदाहरणार्थ जसं मगाशी आपण सांगितलं की रिडेव्हलपमेंटमध्ये काही असे प्रीमियम्स आहेत किंवा काही असे बेनिफिट्स आहेत जे इथे ह्याच्याहून जास्त आपल्याला स्वयंपुनर्विकासामध्ये घेता येतात. जसं की तुम्ही जर म्हाडा किंवा BMCमध्ये पर्सुअल स्वतः केलं तर आपल्याला तिकडे जवळजवळ बराचसा पैसा आपला तिथे वाचून जातो. असे छोटे छोटे पैसे करून आपल्याला बऱ्याचसा फायदा त्याच्यामध्ये करता येतो. आणि फंड्स सांगितल्याप्रमाणे सर, आता जसं आपण बँकेकडे तर आपण प्रस्ताव दाखल केलेलेच आहेत की तुम्ही ह्याच्यामध्ये नोडल एजन्सी आहात, आपण तो विषय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला सरकारने नोडल एजन्सी म्हणून काम केलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण नॅशनल हाऊसिंग बँकेकडे पण, दिल्लीकडे, इतर बँकांकडे पण आपण ऑलरेडी अप्रोच झालेत. आणि बऱ्याचशा आता वित्तीय बँकांकडे इनफॅक्ट पैसे पडून आहेत. उलट रोज तुम्हाला फोन येतात की हा कर्ज घेता का, कारण त्यांनाही शेवटी संस्था चालवायचे आहेत. त्याच्यासाठी नक्कीच कर्ज उपलब्ध होऊ शकेल. धन्यवाद विजय सर. आपण याच्या पद्धतीने आता याच्यासाठी पुढं कसं जावं म्हणजे सर संस्थांनी किंवा काय करावं? सर मी सांगतो नक्की. ते फक्त त्याच्या 2-3 पॉईंट टचबेस करतो. एक म्हणजे फंडचं तुम्ही कव्हर केलं आहेत आणि अगदी बँका तयार आहेत, NBFCs आहेत. मी खरं सांगू का, दोन टप्प्यात फंड लागतो ब्रॉडली सांगायचं तर. एक ज्याला आपण ब्रिज फायनान्स म्हणतो, म्हणजे सुरुवातीला सीड मनी, राईट, सुरुवातीला एक काही सीड लागतो तो. माझं जे आमच्या जे IPDSची जी कामं चालले आहेत त्याचा जो आम्ही सगळा अभ्यास करतो आहे त्याच्यात तर आमचा पूर्ण हेतू आहे की एक पैसासुद्धा सोसायटी मेंबरनी टाकायची गरज नाही. म्हणजे सीड मनी खरा आला नाही पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे, जो पूर्वी नव्हता. म्हणजे पूर्वीचे मगाशी उदाहरण दिलं ना, लोक एकत्र यायचे, ते आपले पैसे घेऊन यायचे, कारण तो काळ वेगळा होता. तेव्हा फायनान्स एवढा इझी अवेलेबल नव्हता. आज फायनान्स इझिली अवेलेबल आहे. सो सीड मनी उभा करता येतो. सोसायटीकडे ॲसेट आहे, करेक्ट, लँड अँड बिल्डिंग आहे. सो सीड मनी जो लागतो तो एका अगदी थोड्याशा पिरियड करता लागतो, म्हणून त्याला ब्रिज फायनान्स म्हणतो. त्याच्याकरता आपली स्वतःचा जो नॉट आपलं राहतं घर नाही, पण जे आपली जमीन आहे तो आपला फार मोठा असेट आहे. आपण डेव्हलपरकडे गेलो तरी तेच होतं, मॉर्गेज करावीच लागते. सगळ्यात सोपं सांगायचं तर दुसरा जो आहे तो मेजर फायनान्स असतो, तो म्हणजे बँक फायनान्स. आणि देर आर मेनी बँक्स. बँकेला प्रोजेक्ट अप्रूव्ड समोर असेल, ते साध्या बंगल्याचं असेल, नाहीतर फॅक्टरीचं असेल, नाहीतर शाळेचं असेल, ना सोसायटीचं असेल, समोरनं बँका लोन द्यायला तयार आहेत आणि तो आपल्या प्रोजेक्टचाच पार्ट असतो, प्रोजेक्टच्या कॉस्टचा पार्ट असतो. लेजिटिमेट लोन हे आपल्या स्वतःच्या सोसायटीच्या नावावर येतं. आता ह्याला धरून मी काही फक्त पॉईंट्स सांगतो. मग आता परब साहेबांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे. त्यांनी पटकन फायनान्शियल बेनिफिट काय तो सांगितला आणि हे थोडंसं महत्त्वाचं आहे. आय थिंक माझ्या दृष्टीने याला थोडंसं आपण महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे फायनान्शियल बेनिफिट ज्याला आपण, मी म्हणतो क्वांटिटेटिव्ह बेनिफिट आहे, ज्याला आपण क्वांटिफाय करता येतं, तो सरांनी सांगितलं आणि इट्स नो ब्रेनर, तो आहे. त्यामुळे त्याच्यात मी फारसं जात नाही. पण दुसरा बेनिफिट प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपल्या आयुष्याची कमाई आहे, त्यामुळे क्वालिटेटिव्ह बेनिफिट्स काय आहेत, क्वांटिटेटिव्ह आहे, क्वालिटेटिव्ह बेनिफिट्स काय आहेत. आणि क्वालिटेटिव्ह बेनिफिट्समध्ये मला जेन्युनली वाटतं, एक म्हणजे जो मगाशी मी उल्लेख केला, ट्रान्सपरन्सीमुळे येणारे बेनिफिट्स, म्हणजे त्याच्या डिझाईनची क्वालिटी. कारण आपण इन्व्हॉल्व आहोत, आपल्याला सक्षम त्याच्यामध्ये डिझायनर्स, म्हणजे फक्त आर्किटेक्ट्स नाहीत, पण स्ट्रक्चरल इंजिनियर्स, MEP इंजिनियर्स, या सगळ्यांचा याच्यामध्ये खूप वाटा असतो. त्यामुळे क्वालिटी ऑफ माय हाऊस, माझं नवीन घर, माझं डिझाईन, ते आपल्याला त्याच्यामध्ये खूप सहभाग घेता येतो, जो अदरवाईज घेता येत नाही.
दुसरा क्वालिटेटिव्ह बेनिफिट म्हणजे वेळ. सगळ्यात आणि सोप्या भाषेत सांगतो मी वेळ कसा. आज सगळ्यांच्या आपल्या ओळखीमध्ये मुंबई पुण्यामध्ये गेली 15-20 वर्ष रिडेव्हलपमेंट्स होत आहेत. तुम्ही सगळ्यांशी बोललात तर त्याच्यामध्ये जवळपास 90% लोकांकडनं हे ऐकायला येतं की अरे इतके महिने डिले झालं, इतके वर्ष डिले झालं. काही लोकांच्या अजून काही जास्त प्रॉब्लेमॅटिक असतात इश्यूज की त्यांचं कित्येक वर्ष डिले झालं असतं किंवा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बारगळलं असतं. ना ह्या गोष्टी व्हायची कारणं बरीच आहेत. कारण आपण जेव्हा एखाद्या व्यवसायावर अवलंबून राहतो तेव्हा त्या पर्टिक्युलर कंपनीची काय परिस्थिती आहे. नावं घ्यायला नको, आज आपल्याला माहिती आहे रिअल इस्टेटमध्ये कंपन्यांची परिस्थिती. इनफॅक्ट कालच्या सेशनमध्ये वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट ज्या सगळ्या विकासकांनी जेन्युनली सांगितलं की तुम्ही प्रत्येकाची बॅकग्राऊंड बघा, त्यांची फायनान्शियल परिस्थिती बघा. बरोबर आहे की नाही. पण प्रत्येक विकासक हा पब्लिक लिस्टेड नसतो ना की त्याचे सगळी फायनान्शियल आपल्याला इंटरनेटवरती मिळू शकेल. सो त्यामुळे आणि काही चुकीचं नाही, कारण त्यांच्या व्यवसायामध्ये ते एका वेळेला 20-20, 25-25, 40-40 सोसायटीज करत असतात. त्यामुळे जो कॅश फ्लो मॅनेजमेंट असते ती एका प्रोजेक्टकरता लिमिटेड नसते, ती अक्रॉस रिस्क स्प्रेड झाली असते. त्यामुळे त्यांच्या प्रायोरिटीज बदलल्या असतात. त्यामुळे काही प्रायोरिटीजमुळे काही प्रोजेक्ट्स लवकर पळू शकतात, काही प्रोजेक्ट थोडे स्लो होऊ शकतात. पण इंटरेस्टिंग म्हणजे जेव्हा आपण स्वतःची रिडेव्हलपमेंट करतो तेव्हा तुमचं एकच प्रोजेक्ट असतं. तुमच्या प्रोजेक्टचं स्वतःचं अकाउंट असतं, रेरा अकाउंट असतं, बँकेचं अकाउंट असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये येणारा प्रत्येक पैसा जो लोनचा असेल किंवा रेव्हेन्यूचा असेल हा तुमच्याकडे येत असतो आणि तो त्या प्रोजेक्टलाच खर्ची होत असतो. त्याच्यामुळे प्रोजेक्ट डिले व्हायचं काहीच कारण उरत नाही. म्हणजे हे जे प्रिडॉमिनंट कारणं असतात प्रोजेक्ट डिले व्हायची ती उरत नाही. आणि खरं सांगायचं तर बाकीच्या गोष्टी आफ्टर रेरा आर सो ट्रान्सपरंट इन टर्म्स ऑफ प्रोसेसेस, अप्रुव्हल्स, हायरिंग ऑफ अ कॉन्ट्रॅक्टर. त्यामुळे ही बाकीची कारणं ही अतिशय क्षुल्लक आहेत. जर कोणी म्हणत असेल याच्यामुळे प्रोजेक्ट डिले होतं, प्रोजेक्ट डिले व्हायची 1-2 महत्त्वाची कारणं आहेत जी आता मी सांगितली. ती व्हायची रिस्क ऑलमोस्ट शून्य होऊन जाते की टाईमवरती आपला कंट्रोल राहतो. आणि टाईम इज मनी. म्हणजे अगेन इनडायरेक्टली तोच जर आपण वेळ बाहेर आपलं लिझिंगमध्ये वापरणार असू ह्या सगळ्या गोष्टींकरता तर तो आपला वेळ वाचतो. त्यामुळे हा एक सेकंड क्वालिटेटिव्ह बेनिफिट झाला. म्हणजे ज्या प्रकारे क्वांटिटेटिव्ह बेनिफिट्स आहेत तसे मला वाटतं ह्याच्यामध्ये खूप क्वालिटेटिव्ह बेनिफिट्स आहेत जे प्रत्येकाने विचार करून. सो टाईम, कॉस्ट, तुमची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट व स्वतःचा कंट्रोल त्याच्यावरती. आणि अजून एक त्यातला एक छोटासा पार्ट सांगतो परत विच इज रिलेटेड टू टाईम अँड कॉस्ट. अगेन जेव्हा एखादा धंदेवाईक बिझनेसमन व्यावसायिक आपल्याकरता सोसायटी डेव्हलप करत असतो आपल्याला तेही समजून घेतलं पाहिजे. ॲज आय सेड दॅट्स अ बिझनेस. फेअरली जो काही सोसायटी घेतली आहे ती मॅक्सिमम चांगल्या रेटला, वाढत्या रेटला मी कसा विकू शकीन हे त्यांची प्रायोरिटी असते. कारण प्रत्येक 100 रुपयांनी जो रेट वाढतो, 200 रुपयांनी जो रेट वाढतो तो शेवटी इट ॲड्स इन टू देअर प्रॉफिट. सो इज नथिंग रॉंग फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. पण मग रेट वाढायचा म्हटलं की थोडं थांबलं पाहिजे की नाही. आपल्याला माहिती आहे ना की काही दिवस गेले, काही महिने गेले की रेट वाढतो. दॅट इज हाऊ रिअल इस्टेट वर्क्स. पण तुमच्याकडे असा काही इन्सेंटिव्ह असणार आहे का जर आपण सेल्फ की बाबा आपण एक 6 महिने जरा हळू जाऊया म्हणजे इथे अजून एक 200-300 रुपये वाढतील. कारण आपण स्वतःचं घर रिडेव्हलप करतो आहे. त्यामुळे असले बाकीचेही आपल्या स्वतःला काही इन्सेंटिव्ज नसतात. त्यामुळे यू कॅन लिटरली फोकस इट ॲज अ प्रोफेशनल प्रोजेक्ट की सोसायटी आपण रिकामी केल्यापासून पुढच्या 18 ते 20 महिन्यामध्ये नवीन घरामध्ये कसं येऊ शकतो हे तुम्ही अतिशय व्यवस्थित प्लॅन करून त्याच्यावरती अंमलबजावणी खरी तुमच्या कंट्रोलमध्ये करू शकता. हा बेनिफिट झाला. याच्या पुढे कसं जायचं सर तुमचा प्रश्न होता तो. परत प्रोसेस फार वेगळी नाही आहे कारण ह्या कुठल्याही गोष्टीचा आपण बाऊ आणलाच नाही पाहिजे. इनफॅक्ट आमचा आणि आजकालच्या पिढीचा, आजकालच्या सरकारचाही, शासनाचाही प्रयत्न हाच आहे की जेवढ्या गोष्टी आपण ट्रान्सपरंटली सोप्या करून सगळ्यांना सांगू तेवढं. कारण गोष्टी एवढ्या कठीण नाहीच आहेत. जे आपण कालपासून ऐकलं आहे की कुठली किंवा आजही आपण जे ऐकलं आर्किटेक्ट्सचं जे आज सुंदर पॅनल झालं की आपल्या सोसायटीची फिजिबिलिटी करून घेणं. आणि फक्त नंबर फिजिबिलिटी नाही, नक्की नाही. कारण नंबर फिजिबिलिटी आपल्याला वेगळ्याच कुठल्या तरी राईडवर घेऊन जाते. आपल्याला वाटतं अरे वा 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 एवढा एरिया वाढला असं झालं. एक डिझाईन फिजिबिलिटी तुम्ही करून घ्या. आय थिंक DR चा स्वतःचा प्लॅटफॉर्म अतिशय सुंदर आहे आणि आम्ही स्वतः तो एका दोघा सोसायटीनी वापरताना पाहिलेला आहे. किंवा कुठलाही तुम्हाला ॲक्सेस आहेत प्रोफेशनल्सकडे. डिझाईन फिजिबिलिटी करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोफेशनल कंपनीज किंवा प्रोफेशनल्स जे तुम्हाला एंड टू एंड सोल्युशन देऊ शकतात जर सेल्फ रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर. अदरवाईज जसे आत्ता सर म्हणाले तसे समुद्र खूप मोठा आहे.
रिडेव्हलपमेंटची प्रोसेस ही गेली 20-25 वर्ष चाललेली आहे. मुंबईमध्ये, कदाचित पुण्यामध्ये खूप ॲक्टिव्हली गेली 10-15 वर्ष चाललेली आहेत. दिग्गज लोक त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे आपण कधी कन्व्हेन्शनल वेनी जाऊच शकतो. त्याच्याकरता सुद्धा आपल्याला फिजिबिलिटी करून घ्यावीच लागते. पण त्या क्षणाला जर तुम्हाला वाटलं की आपण थोडा 1-2 महिना पॉज घेऊ आणि आपण सेल्फ डेव्हलपमेंटचे पण काय फायदे आहेत, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह आपल्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट करता, तर त्याचंसुद्धा तुम्ही एक प्रमाण प्रोफेशनल्सकडनं करून घ्या आणि मग तुम्हाला ॲक्च्युली कंपॅरिझन करता येईल की बाबा मी डेव्हलपमेंटला गेलो कन्व्हेन्शनल वेनी तर त्याचे फायदे तोटे काय आहेत, आणि जर सेल्फनी गेलो तर त्याचे फायदे तोटे काय आहेत. फक्त त्याच्या आधी मी परत एकच रिमाइंड करीन की सेल्फ डेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं एका दिलानी हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते एकदा झालं तर पुढचा मार्ग खूप सोपा असेल असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असंही म्हणतो की आत्मनिर्भर भारताकरता आत्मनिर्भर गृहनिर्माण हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर जोपर्यंत जर आपण आत्मनिर्माण गृहनिर्माण पण नाही करू शकलो तर आत्मनिर्भर भारत हे फार मोठी गोष्ट आहे. पण आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचं ते स्वप्न आहे आणि त्यामुळे आम्हाला तर खूप खात्री आहे. खूपच वेगवेगळ्या सोसायटीज ह्या मार्ग घेऊन पुढे चाललेत. आणि इंटरेस्टिंगली सांगतो, काही स्टॅट्स सांगतो सर, मुंबई पुण्याच्या बाहेरच्या खूप चाललेल्या आहेत. म्हणजे नागपूर, नाशिक ह्या ठिकाणच्या सोसायटीज किंवा इंडिव्हिज्युअल बंगले ज्यांचे आहेत ते हे सेल्फ डेव्हलपमेंट करता अतिशय पुढे चाललेले आहेत. कारण कदाचित ना डोक्यातला क्लटर कमी आहे. गुजरातमध्ये चाललं आहे, कारण गुजरातमध्ये रिडेव्हलपमेंटचा GR आत्ता आला आहे अहमदाबादला. म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत रिडेव्हलपमेंटच अलाउड नव्हती. तर त्यामुळे म्हणतो ना की तुम्हाला काही अनलन करावं लागत नाही. आता बऱ्याचदा ना अनलन करावं, क्लटर खूप आहे, अरे की हे पण आहे ते पण आहे. तर त्यामुळे अशा ठिकाणी खूप पटापट लोक निर्णय घेऊन पुढे जाऊ शकतात. तर हे आमचे अनुभव आहेत. धन्यवाद विजय. माझ्या मते आपण बऱ्याच हा न संपणारा विषय आहे आणि पुणे हाऊसिंग फेडरेशन किंवा आमचं महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन हे सेल्फ रिडेव्हलपमेंटला पुरस्कृत आहे आणि त्याचाच आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत. आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत, त्यासाठी सगळेच लोक आपल्याला मदत करतील मला खात्री आहे. माझ्या मते आपण हा जो एक्सपोचा हा सगळ्या घटकांना एकत्र आणण्याचा हा उद्देश सफल झाला आहे. आणि आत्ता या चर्चासत्रात आपल्याकडे ॲडव्होकेट परब साहेब आणि विजय सर आले, त्यांचं आपण आमच्या आयोजकांतर्फे आपण आभार मानूया.